कसं काय ऍड नाही सभापती महोदय, 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, महाराष्ट्र हॉटेल उपाहारगृह मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यावरती प्रतिबंध घालण्याबाबत महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 मध्ये आणखीन सुधारणा करण्यासाठीचे विधेयक. म्हणजे हे आणखीन सुधारणा करण्याचे विधेयक आहे. मग मूळ विधेयक काय? आज मला स्वर्गीय आबांची आठवण येते की खालच्या सभागृहामध्ये एका लक्षवेधीवरती आबांनी हा निर्णय घेतला होता महाराष्ट्रात की आणि महाराष्ट्रातले डान्स बार बंद केले होते. हजारो कुटुंब जी या डान्स बारमुळे उद्ध्वस्त झाली. सातारा, सांगली, पुणा या भागामध्ये ज्या घरच्या जमिनी विकल्या गेल्या त्या सगळ्या जमिनींचे पैसे या बारमध्ये उडवले गेले आणि ते बार बंद करण्याचं काम स्वर्गीय आबांनी केलं होतं. कटू निर्णय होता त्यावेळेच्या परिस्थितीने, परंतु धैर्याने घेतला. आणि म्हणून मला आज त्यांची आठवण येते की त्यावेळेला त्यांनी जो काय निर्णय घेतला आणि बरीचशी कुटुंब त्यामुळे वाचली. बरेचसे संसार जे उद्ध्वस्त होत होते ते थांबले. कारण ज्या काय डान्स बारच्या बाबतीतल्या कथा बाहेर येत होत्या, ज्या ऐकत होतो की एकेका दिवसामध्ये एक एक माणूस 1-1 कोटीपर्यंत डान्स बारमध्ये उडवलेला आहे, अशा देखील गोष्टी घडलेल्या आहेत. आता ताईंनी जे सांगितलं की अटल सेतू संपल्याच्या नंतर डान्स बारचं एक गाव आहे. म्हणजे कोण गाव त्याचं नाव की तिकडे तुम्ही गेला की अख्खा गावच त्याचा आहे. अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात तो बंद असतो गाव. तो गाव पूर्ण बंद असतो कारण अधिवेशन. आता आज तुम्ही संध्याकाळी मुंबईत माहिती घ्या, आजच्या दिवसात सगळ्या पोलिसांकडनं मेसेज गेले असतील आज कुठलाही डान्स बार उघडा ठेवायचा नाही. कारण ते विधेयक नाही, अधिवेशन चालू असेल तर सूचनाच असतात. आणि जर तरी पण डान्स बार चालू ठेवायचा असेलच तर बाहेर पोलिसांची गाडी उभी असते. म्हणजे डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी, शटर बंद, समजायचं आतमध्ये डान्स बार चालू आहे. आता ह्या डान्स बारच्या बाबतीमध्ये, कारण आम्ही नेहमी फिरणारे लोक आहे, आम्हाला माहिती आहे मुंबईत कुठे कुठे डान्स बार आहेत. या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे MMRD रिजनमध्ये साधारण काय चालतं याचा आम्हाला अंदाज आहे. आणि म्हणून हे बिल आणण्याच्या मागचा उद्देश खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच वेळेला असं सांगितलेलं आहे की डान्स बार नावाची संकल्पनाच नाही आहे. डान्स बार हा कायदा नाहीच आहे. कायदा काय आहे? परफॉर्मन्स. ज्या परफॉर्मन्सच्या नावाखाली डान्स बार चालतात. आता परफॉर्मन्स कशासाठी? ऑर्केस्ट्रासाठीचं लायसन दिलं जातं. ऑर्केस्ट्रासाठी जे लायसन दिलं जातं त्या ऑर्केस्ट्रासाठीच्या लायसनमध्ये नियम असा आहे की तुम्हाला एक स्टेज असावं लागतं. त्या स्टेजमध्ये 5 पेक्षा जास्त महिला असता कामा नये. आणि तिथून ते गिरायकाचं म्हणजे जो कस्टमर हॉटेलमध्ये जातो त्याच्यामध्ये एक ठराविक अंतर असायला पाहिजे. हा कायदा आहे. डान्स बारचा कायदा कुठलाच नाही आहे की तिथे नृत्य तुम्हाला पहिल्यापासूनच करता येत नाही, परंतु परफॉर्मन्सच्या आधारावरती, त्या लायसन्सच्या आधारावरती हे डान्स बार चालतात. आणि आपण जे आता खरं म्हणजे मी या विषयावरती आज बोलणार नव्हतो, परंतु मगाशी सांगितलं मला की झोपलेल्याला उठवता येतं, सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. तर आता मी झोपलेला पण नाही आणि सोंग पण घेतलेला नाही आहे. तुम्ही कायदा करताय, कोणावरती करणार तुम्ही कायदा? तुमच्यात काय हिंमत आहे हो? ग्रह खात आहे ना तुमच्याकडे, हिंमत आहे? अहो तुमचा मंत्री डान्स बार चालवतोय, मंत्र्याच्या आईच्या नावावरती डान्स बार आहे. 3 FIR झालेत त्याच्यावरती. काय कारवाई केली तुम्ही? खरं या विषयात मी जाणार नव्हतो, परंतु जर तुम्ही आमच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला जर लात म्हणून उठवायचा प्रयत्न कराल तर आम्हाला देखील सगळ्या भानगडी माहिती आहेत. तुम्ही तुमच्या मंत्र्यावरती कारवाई करू शकत नाही.
ज्यांच्या नावावरती लायसन आहे त्यांच्यावरती तुम्ही आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही. सन्माननीय अनिलजी परब, तुमच्याकडे जो तपशील आहे तो पूर्वी तुम्ही सभागृहात मांडलेला आहे. त्या संदर्भात त्या संबंधित व्यक्तीने निवेदन केलेलं आहे. अशा वेळेला परत तुम्ही नाव न जाता तेच आरोप करू शकता. माझ्याकडे मी परत सांगतोय, मी मुख्यमंत्री नाही, मी यांच्या हरकत नाही. मला तुम्ही संरक्षण द्या. हे हरकत घेणारे कोण या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आम्ही तपास करू. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही तपास करतो. आणि अजून त्या तपासाचं झालं काय? तुमचा मंत्री डान्स बार चालवतो म्हणून त्याच्या संरक्षणाला तुम्ही उभे आहात. मंत्र्याच्या संरक्षणाला या उभे आहेत. आता तुम्ही महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलताय आणि त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही उभे आहात. महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलताय आणि डान्स बार मंत्री चालवतोय त्याच्या संरक्षणासाठी उभे आहेत. हे दुहेरी भूमिका घेतात. आता इथे महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलताय आणि मंत्र्यांचा डान्स बार आहे त्याच्या संरक्षणासाठी उभे आहेत. सभापती महोदय, दुहेरी भूमिका नाही चालणार. ही दुहेरी भूमिका नाही चालणार. एक तर एक भूमिका घ्या. प्रतिष्ठा राखायची आहे तर आपला मंत्री असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याला काय अर्थ आहे? मी विषय मांडत होतो, संरक्षण करायला उभं राहू नका. मंत्र्यांचं संरक्षण उभं करायला राहू नका. ज्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही उभे आहात, ही महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभे आहात ना, तर मग महिलांच्या प्रतिष्ठेचं बोला. महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभे आहात ना, तर महिलांच्या प्रतिष्ठेसाठी बोला. महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभे आहेत तर महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभे राहा. मी बोलणार नव्हतो, परंतु कारण नसताना महिलांच्या प्रतिष्ठेसाठी, महिलांची प्रतिष्ठा आहे. स्वतःचा मंत्री डान्स बार चालवतो त्याच्यावरती काय बोलत नाही. मुख्यमंत्री अहवाल देणार होते. काय झालं त्या अहवालाचं? तीच रेकॉर्ड म्हणजे काय? राजीनामा घेतला की नाही? हो, एक मिनिट. मंत्री महोदय, मी काही चुकीचं बोललेलो नाही. माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, मी अनिल परब साहेबांना विनंती करतो, दानवे साहेब सर्वांना थोडा शांत सभागृह करून मग आपण काय करू. मला माहिती आहे नाव नाही घेतलं कोणी. नाव नाही घेतलं. बस नाही त्यांनी कोणाचंही नाव नाही घेतलं. बरं, एक मिनिट बोलू दे. एक मिनिट सभापती महोदय, पुन्हा सन्माननीय सदस्यांनी 2 मिनिटं विधेयकावरती मुद्दा मांडत असताना मंत्री डान्स बार चालवतात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे. ते पटलावना काढून टाकण्यात यावं. मंत्री डान्स बार चालवताना असा उल्लेख केलेला आहे. हे कुठल्या आधारे म्हणतायत? आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले असतील तर सभागृहामध्ये आपण त्यांना विचारावं, मुख्यमंत्री महोदयांना विधेयकाचा काय संबंध आला? मंत्री महोदय, त्यांनी कोणाचंही नाव नाही घेतलं. नाही, पण त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की मंत्री डान्स बार चालवतात, हे रेकॉर्डला काढलं पाहिजे आपण. एक मिनिट. बावनकुळे साहेब, काय माननीय सभापती महोदय, नाही माननीय सभापती महोदय, एक मिनिट. परब साहेब 2 मिनिटं खाली. ताई मंत्री महोदय बोलतात. 2 मिनिटं. बावनकुळे साहेब काय बस. ताई जर का विषय हा वाढला तर मग माजी मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये कुठे डान्स बार चालू होते ही देखील माहिती मला द्यावी लागेल. मला ती माहिती द्यावी लागेल. हा विषय वाढू नये. सभापती महोदय, माझी परब साहेब 2 मिनिटं बसा. 2 मिनिटं बसा. 2 मिनिटं बसा. मंत्री महोदय बोलतात. 2 मिनिटं. सभापती महोदय,
मी शांततेने घ्या. मी अनिल परब साहेब सर्वांना विनंती करतो की अत्यंत महत्त्वाचं बिल आहे. सभापती या राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या बिलावर आपण चर्चा करतो आहे. माझी एवढीच विनंती राहणार आहे की अनिल परब साहेब असा जर उच्चार आला असेल की मंत्री डान्स बार चालवतात, हे थोडं काही सर्वच मंत्र्यांना ते लागू आहे. त्यामुळे तेवढं एक कमी करून बाकी चर्चा सुरू करावी अशी विनंती आहे. सुरू करू? कारण नवीन बेटी नवीन राज्य. तुमचं वक्तव्य मी खाली टीव्हीला ऐकलं ऐकलं ना? आणि वर आल्यानंतर मंत्री महोदयचं ऐकलं. तेवढा सभापती महोदय. करून आपण बोला. माझं एवढंच म्हणणं आहे. काढलं ना रेकॉर्डून काढलं. नाही, तपासून बघून काढा. तपासून बघा. माझं म्हणणं असं आहे की मी चुकीचं बोललो असेन तर तुमचा अधिकार आहे ते काढण्याचा. फक्त माझं दुःख काय आहे की हे बिल येतं आहे, हे महिलांच्या प्रतिष्ठेसाठीचं येतं आहे असं म्हटलं जातं आहे आणि समर्थन करायला महिलाच उभ्या राहत आहेत. हे माझं दुःख आहे. हे सरळ तुम्ही सगळं उल्लू बनवतात. कोणी चेंबडं बोलू- अरे कोण काय बोलले? काय स्वतःच्या अंगावर घेत आहे सगळं? अरे महिला मी आहे ना. एवढा महिला बसले तिकडे या सभागृहामध्ये. त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आणि एकच महिला एक महिला मंत्रीपद मिळणार आहे. अरे वेड्यासारखं काय? मी काय वेडा आहे काय? हे बघा वेड्यासारखं बोलतायत. काय चाललंय सभागृहात? हे असं काय चालत बोललंय? हे सगळं काढून टाका सभागृहाला. सभापती महोदय बघा ही भाषा बघा. किती यांचा बॅलन्स गेलाय. त्यांचा बॅलन्स किती गेलाय बघा. त्यांचा माईक चालू नव्हता त्यामुळं त्यांचा बॅलन्स किती रेकॉर्डून गेला तो काढण्यात बघा. आले. बॅलन्स गेलाय. बॅलन्स याचा बॅलन्स गेलाय. हे बघा असे आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरून काम नाही करत. तुम्ही इकडे असा किंवा तुम्ही तिकडे असा. नाही सभापती महोदय त्यांचा माईक बंदच होता त्यामुळे तो शब्द रेकॉर्डवर आलेला नाही आणि अनिल फक्त- परब साहेब जे म्हणले ते सुद्धा रेकॉर्डवर नाही. फक्त सभागृहात एक तुम्हाला सांगतो. नाही सभापती महोदय खाली बसून असं सांगितलं जातंय की मी इकडे बसली आहे हे समजून बोला. बघा या सभागृहात जेव्हा आम्ही आलोय ना इकडे तर कुठलाही कोणाला घाबरून आलेलो नाही आहे आणि कोणाला घाबरून बोलायचा माझा विषय पण नाही आहे. मला जे बोलायचं ते मी नक्की बोलीन. प्रश्न एकच आहे की याच्यावरती कारवाई होणार की नाही. डान्स बार हा विषय असा आहे की माझा विषय असा होता की परफॉर्मन्स लायसन आणि परफॉर्मन्स लायसनच्या वेळेला आपसात बोलू नका, जरा शांतता ठेवा. माननीय मंत्री शेसाट साहेब, परफॉर्मन्स लायसनच्या परिणय बाबतीत फुके समोर बघा माझ्याकडे जरा. परफॉर्मन्स लायसनचा गैरउपयोग डान्स बारसाठी केला जातो हा माझा विषय होता. परंतु कारवाईच्या बाबतीमध्ये ही कारवाईच्या तरतुदी याच्यामधल्या कारवाईच्या तरतुदी काय त्या तरतुदी जरा व्यवस्थित कळल्या पाहिजेत की आता तुमच्या ज्या तरतुदी आहेत त्या परफॉर्मन्सवरती आहेत की परफॉर्मन्सचं व्हायोलेशन झालं तर काय होणार. आता परफॉर्मन्स डान्स बार हा विषयच नाही आहे. डान्स बार परफॉर्मन्सच्या नावावरती डान्स बार चालवले जात होते बरोबर आहे. मग त्यावेळेला जे काय होतं त्याच्यावरती ज्या काय आता मी काय बोललो होतो की मागे ही जी केस झाली होती आता मी परत ह्या विषयावरती मला आणू नका. 3 FIR आहेत बरोबर आहे. 3 FIR मध्ये मुख्यमंत्र्यांकडे मी दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मला काय सांगितलं की याच्यामध्ये आम्ही सविस्तर तपास करतो आणि तुम्हाला कळवतो. अजूनपर्यंत मला कळवलेलं नाही की याच्यावरती काय कारवाई झाली आणि मी पण त्याच्यामध्ये जास्त गेलो नव्हतो. आज खरं म्हणजे तो विषय पण नव्हता. कारण नसताना ते स्वतःवरती मगाशी विषय घेतला. मग मी म्हटलं ठीक आहे आता जर मंत्री स्वतःवर घेतातच आहेत विषय तर आम्हाला पण सोडायला काय हरकत नाही. प्रश्न हा आहे की ह्याच्यावरती कारवाई कशी करणार. आज डान्स बारची लॉबी इतकी मोठी स्ट्रॉंग आहे. मुंबई महाराष्ट्र यांचं एक मोठं सिंडिकेट आहे. आज मुंबईत तुम्ही जाल नवीन मुंबईत तुम्ही जाल आता हे सगळे मेसेज खाली गेले असतील. आज तुम्ही काय करायचं नाही. आज सगळे डान्स बार बंद ठेवा. आज तो गाव कोण गाव ओस पडला असेल. आज तिकडे कोणी नसेल. आज मुंबईतले सगळे डान्स बार बंद असतील. परंतु ज्यावेळेला डान्स बार चालू राहतात तर मी जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही कधीही माझ्याबरोबर येऊ शकता. माझ्या विभागामध्ये जे डान्स बार चालतात तिकडे पोलिसांच्या गाड्या बाहेर उभ्या कशा असतात. पाठीमागण्या कुठल्या रस्त्याने लोक आतमध्ये जातात कुठून बाहेर पडतात. त्या डान्स बारच्या मुली लपवण्यासाठी कशा प्रकारचे छोटे छोटे तिकडे गल्ल्या बनवलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे कारण आम्ही तिथेच आजूबाजूला राहतो.
प्रश्न असा आहे की तुमच्या कायद्याने हा जो कायदा करताय ह्याची शिक्षा काय, ह्याचा चालवणारा आता होतंय काय की मॅनेजरच्या नावावरती ॲग्रीमेंट करतात, मॅनेजरच्या नावावर ॲग्रीमेंट केला, मालक सुटून जातो, मॅनेजर चालत राहतो, मॅनेजरला तुम्ही जे काय आणता 2 दिवस उचलून ठेवता, डान्स बारच्या मुलींना आणता, त्यांचा काय तो जामीन वगैरे होऊन जातो. परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला खरोखर तुमची इच्छा असेल की खरोखर हे बंद व्हायला पाहिजे, तर हे बंद जर व्हायचं असेल तर याच्या बाबतीमध्ये तुमची शिक्षेची तरतूद ही तुम्हाला कडक करावी लागेल. आता हा तुम्ही शब्द ह्याच्यामध्ये टाकताय, नव्याने शब्द टाकताय, म्हणजे डान्स बार हा शब्द नव्याने येतोय. आत्तापर्यंत जो होता तो परफॉर्मन्स लायसन आणि ऑर्केस्ट्रापर्यंत सीमित होता. ऑर्केस्ट्राचं व्हायोलेशन झालं आणि त्याच्यामध्ये डान्स बार आला तर तुमच्याकडे तरतूद आहे. परंतु डान्स बार हा जेव्हा तुम्ही शब्द आणताय तर त्या डान्स बारच्या अनुषंगाने तुम्ही त्याच्या शिक्षेची काय तरतूद केलेली आहे याच्यामध्ये, त्याच्या शिक्षेची तरतूद तुम्हाला देखील करावी लागेल. त्या शिक्षेची तरतूद तुम्ही जर सांगितली तर आम्हाला देखील वाटेल की बाबा खरोखर तुम्ही याच्यामध्ये कडक शिक्षा करताय. कारण हा नुसता डान्स बारमध्ये येणाऱ्या मुलींचा विषय नाही आहे, ते याच्याशी संबंधित जी हजारो मुलं, तरुण मुलं जी चुकीच्या मार्गाला जात आहेत, ज्यांना सरळ हे सगळे धंदे जर बंद झाले तर त्यांना आपण चांगल्या मार्गावर आणू शकतो. अशा प्रकारचे जर बंधनं आपण घातली तर मला असं वाटतं की ह्या बिलाचा शेवटपर्यंत त्याचा उपयोग होईल. आज जे लोक कारवाई जी तुमची आहे, आता तुमचं 1 वाजेपर्यंत रात्रीचं हॉटेलचं लायसन असतं, 1 वाजेपर्यंत हॉटेल चालू असतात. आज तुम्ही कुठेही मुंबईत रात्री फिरा, 3, 3:30, 4पर्यंत हे डान्स बार चालू असतात. आता हे डान्स बार पुन्हा सांगतोय, ही संकल्पना नसताना हे चालू असतात. आपण हा कायदा आणल्यामुळे शिक्षेची वेगळी तरतूद काय करणार ज्याच्यामुळे याच्यावरती चाप लावू शकतो. कारण आताची जी शिक्षा आहे, ऑर्केस्ट्राचं व्हायोलेशन झालं, परफॉर्मन्स लायसन्सचं व्हायोलेशन झालं तर त्याची शिक्षा तकलादू आहे, त्याची काय फार मोठी शिक्षा नाही आहे. त्याच्यामुळे हे बिल आणताना तुम्हाला जर ते बिल स्ट्रॉंग करायचं असेल तर त्याच्या शिक्षेची तरतूद देखील तेवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे, तरच तुम्हाला त्या बिलाचा फायदा होईल. नाही तर त्या बिलाचा फायदा काय, केवळ आपल्याला फक्त लोकांच्या समोर हा जाईल विषय, परंतु जोपर्यंत कडक शासन जर आपल्याला दाखवायचं असेल तर हे कडक शासन दाखवायचं असेल तर शिक्षेची तरतूद देखील तेवढीच मोठी असायला पाहिजे. आणि माझं एकच मत असं आहे की डान्स बारला राजकीय वरदहस्त असू नये. राजकीय वरदहस्तावरती चालणारे डान्स बार मला सगळे माहिती आहेत. तुम्ही ज्या वेळेला कारवाई कराल तेव्हा कोणाचा राजकीय वरदहस्त असलेला डान्स बार सकाळी 5 वाजेपर्यंत चालतो, ज्याला राजकीय वरदहस्त नाही त्याचे बार लवकर बंद केले जातात, हे सगळे सर्रास आम्ही बघतो. तर त्याच्यामुळे तुमच्याकडनं या सूचना इतक्या सक्त असायला पाहिजेत. कोणाचेही बार असू देत, तुमचा परफॉर्मन्स लायसन आहे, परफॉर्मन्स लायसनवरती तुम्हाला 1 वाजता बंद म्हणजे बंद सगळे झाले पाहिजेत. मग 5 वाजेपर्यंत कोणाचा चालू आहे, मग त्याला काय वेगळं त्याला प्रोटेक्शन आहे का, मग त्याला वेगळं प्रोटेक्शन आहे तर का प्रोटेक्शन आहे त्याला. मग तुम्ही जी आबांनी घोषणा केली होती की ज्या एरियामध्ये आबांची घोषणा होती की ज्या एरियामध्ये डान्स बार आहे त्या एरियाच्या सिनियर इन्स्पेक्टरला आम्ही सस्पेंड करून टाकू, या घोषणेची अंमलबजावणी करणार का, ती आज करा. सर असा कुठला जर सिनियर इन्स्पेक्टर आपल्याला सापडला, आबांची तर घोषणा DCP पर्यंतची होती, परंतु माझं मत असं आहे की सिनियर इन्स्पेक्टरला कोणाला जबाबदार धरणार तुम्ही, ह्याची जबाबदारी कोण घेणार. या बिलामध्ये तुम्ही जबाबदार कोणाला धरलंय की नाही, याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाकडे तरी असेल की नाही, तुमची पोलिसांकडे आहे, बरोबर आहे. तुम्ही सस्पेंड कोणाला करणार, तिकडच्या बीट ऑफिसरला सस्पेंड करणार, एक्साइज ऑफिसरला करा, बीट ऑफिसरला करणार. मग तिकडचा प्रमुख जो कोण आहे त्याची जबाबदारी आहे की नाही. मागे काही वर्षापूर्वी ज्या वेळेला असं झालं होतं तेव्हा मी मुंबईतल्या पोलीस स्टेशनची नावं वाचून दाखवली होती सभागृहात आणि कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किती डान्स बार चालू आहेत याची यादी दिली होती. सस्पेंड करायला पाहिजे. जर तुमच्यात खरोखर जर अंमलबजावणी करण्याची हिंमत असेल तर माझं मत असं आहे की हा प्रश्न तर मी मुख्यमंत्री आल्यावर विचारीनच की ज्या तक्रारी मी दिलेल्या आहेत त्याच्या बाबतीतला अजूनही अहवाल माझ्याकडे की मला अजून अवगत केलेलं नाही आहे की त्याच्यावरती कारवाई काय झाली. आणि आत्ता तुम्ही हे बिल आणताय केवळ सवंग लोकप्रियतेसाठी हे बिल आणू नका, तर ह्या बिलची कडक अंमलबजावणीसाठी त्याची जबाबदारी देखील नक्की करा. मी आता अजून काही नावं सांगितली असती पण आता ते पुढच्या वेळेला सांगेन की कोण कोण कलेक्शन करते याचं, त्यांचे राजकीय संबंध काय आहेत,
कोणाच्या राजकीय संबंधामुळे कोण डान्स बारचं पैसे जमा करतोय मुंबईत आणि नवीन मुंबईमध्ये आम्हाला सगळं माहिती आहे. मग तुम्ही जबाबदारी कोणावरती नक्की करणार ही जबाबदारी देखील आम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे व्हायोलेशन होतील, जिकडे पकडले जातील तिकडच्या पोलीस सिनियर इन्स्पेक्टरवर ताकदीनिशी इम्प्लिमेंट करावं. जर खरोखर आपली इच्छा असेल तर आमचं समर्थन आहे. केवळ लोकप्रिय सवंग लोकप्रियतेसाठी असेल तर आमचा या बिलाला विरोध आहे. कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन या ठिकाणी डान्स बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली जे काय अश्लील नृत्य केलं जातं आणि त्याला आळा घालण्याची तरतूद या